हॅलो. तर फायनली आता आपण आलेलो आहोत प्लॅनेट्सकडं. एक एक स्टेप आपण पुढं चाललेलो आहोत ग्रॅव्हिटेशन समजून घेण्याच्या. तर मी या टॉपिकला नाव दिलेलं आहे भटकंती. का नाव दिलं आहे? प्लॅनेट्स याचा बेसिकली अर्थ होतो वॉन्डरर्स. वॉन्डरर्स हे लॅटिन नेम आहे, लॅटिन और ग्रीक नेम आहे. तर हा प्लॅनेट्स म्हणजे वॉन्डरर्स म्हणजे काय करत होते, तर ते भटके होते. यात म्हणजे का बरं भटके म्हटलं असेल त्यांना? बेसिकली त्यांची पोझिशन रोजच्या आकाशामध्ये चेंज होताना दिसत होती. ठीक आहे. पण यांची भटकंती, यांची मोशन कशी आहे, याचे ऑब्झर्वेशन्स खूप वर्ष घेतले जात होते. ओके. कोण घेत होतं आपल्याला माहिती आहे. खूप लोक विथ नेकेड आय म्हणजे काय, तर उघड्या डोळ्यांनी पाहिलं जात होतं. विथ नेकेड आय टेलिस्कोप पहिल्यांदा गॅलिलिओने वापरले, पण त्याआधी कशी ऑब्झर्वेशन्स होत होते विथ नेकेड आय. आणि ग्रेटेस्ट ऑब्झर्वर म्हणून आपण कोणाचं नाव पाहिलं आहे? टायको. आता त्याच्या पुढे एक महत्त्वाची गोष्ट, हा जो मोशनचा डेटा होता, त्याचे ऑब्झर्वेशन्स होते, त्याच्यावरून बेसिकली नक्की मोशन कशी होते हे कुणीतरी लॉज थ्रू मांडलं, व्यवस्थित त्याचे लॉज फ्रेम केले. नुसतं ऑब्झर्वेशनचा डेटा होता, त्याच्यापासून नक्की मोशन कशी होते, त्याचे काय नियम आहेत, हे कुणीतरी शोधलं. त्याचं नाव होतं केपलर. आता या केपलरबद्दल इंटरेस्टिंग खूप साऱ्या गोष्टी आपण आधी पण पाहिलेल्या आहेत, पण आणखी एक इंटरेस्टिंग महत्त्वाची गोष्ट, केपलर या माणसाला मोशन ऑफ प्लॅनेट्स ही म्युझिक ऑफ द युनिवर्स निर्माण करते असं वाटायचं. म्युझिक ऑफ द युनिवर्स. मोशन काय तयार करते? म्युझिक तयार करते. आपल्याकडे पण खूप सारे लोक अजूनही म्हणतात हे मोशन ऑफ द प्लॅनेट्स काय करते? म्युझिक तयार करते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं त्यानं काय केलेलं होतं, हे त्याचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यानं ह्या स्टाफ नोट्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, की त्याचे म्युझिशियन्स असतात ना, त्यांचे जे नोटेशन्स असतात, ज्याच्या थ्रू ते नोट्स वाजवतात, म्युझिक तयार करतात, तशा प्रकारच्या नोटेशन्स दिल्या होत्या. आणि इथं तुम्ही नाव पाहताय सॅटर्नसची म्युझिकल नोट काय असेल, ज्युपिटरची म्युझिकल नोट काय असेल, मार्सची काय असेल, मर्क्युरीची काय असेल, व्हिनसची काय असेल, असे काही उद्योग केपलर नावाच्या मोठ्या सायंटिस्टनं सुद्धा केलेले होते. आता याच वेळी तो दुसरी त्याची बाजू म्हणजे त्यानं पहिल्यांदा कोपर्निकन थेरीचा पाठपुरावा केला. कोपर्निकन थेरीचा पाठपुरावा केला. कोपर्निकन थेरी काय होती? हेलिओसेंट्रिक. म्हणजे काय? सन इज द सेंटर. त्याआधी म्हटलं जातं अर्थ इज द सेंटर. आणि कोपर्निकस नंतर पहिल्यांदाच या थेरीचा पाठपुरावा कुणी व्यवस्थित केला असेल तर तो केपलरनं केला. ओके. या केपलरच्या दोन बाजू दिसतात तुम्हाला. एका बाजूला तो कोपर्निकसच्या जो ॲडव्हान्स थेरी आहे त्याचा पाठपुरावा करतो. तो मॅथमॅटिशियन सुद्धा आहे आणि ब्रेव का आहे? कारण तो हेलिओसेंट्रिक जी थेरी होती, जी ऑपोजिट टू बायबल होती, त्या काळात तिचं समर्थन करणाऱ्यांना शिक्षा होती, त्याच्या बाजूनं तो उभा राहिला होता, म्हणून तो ब्रेव होता. असं असताना दुसऱ्या बाजूला मात्र तो काय करत होता, की म्युझिक आहे आणि ऑर्बिटल मोशन जी असते प्लॅनेट्सची, त्याच्यामुळे छानपैकी नोट्स तयार होतात वगैरे, असल्या काहीतरी तो उद्योग करत होता. म्हणजे केपलर नक्की कोण होता? शहाणा होता की वेडा होता? हुशार होता की ढ होता? पारंपरिक होता की मॉडर्न होता, आधुनिक होता? काय नक्की म्हणायचं? आपण हे लक्षात यासाठीच घेतलं पाहिजे की कुठलाही माणूस एक नसतो, ग्रे शेड्स. आणि हेच सायन्सचं वैशिष्ट्य आहे की सायन्समध्ये कुठलाही माणूस बरोबर कायमस्वरूपी असेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. नो वन इज ऑलवेज स्पीकिंग or we could say that no truth is or will be everlasting.
एव्हरलास्टिंग. आणि एकाच माणसाच्यात वेगवेगळ्या छटा असू शकतात, आणि म्हणूनच आजसुद्धा आपल्याला असे अनेक शास्त्रज्ञ सापडतात की जे खूप चांगलं सायन्समध्ये काम केलेलं असतं, परंतु अजूनसुद्धा अंधश्रद्धा बाळगून असतात, जशा या होत्या. या केपलरच्या अंधश्रद्धा होत्या. तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे का? आपण पाहूयात की हे कुणी मांडलं होतं. हे पहिल्यांदा मांडलं होतं पायथागोरस नावाच्या सायंटिस्टनं. तुम्हाला पायथागोरस झालेला आहे, ओके. आणि पायथागोरसनं कशावर, पायथागोरस नंतर ह्याचा पाठपुरावा प्लेटोनं पण केला होता, एका मोठ्या दुसऱ्या फिलॉसॉफरनं. म्हणजे हे मॅथमॅटिशियन, फिलॉसॉफर्स हे पूर्वी हे अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्यांनी पण केलेल्या आहेत, पण आपण पुढं आल्यानंतर सुधारत गेलो. केपलरला पण कुणीतरी सुधारलं, केपलरला पण कुणीतरी सांगितलं की तू चुकलेला आहेस, ओके. सो ही चूक मान्य तयार करण्याची तयारी असते सायन्सकडं, आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाऊ लेट्स गो बॅक टू आवर कोर्स सिलेबस. आपल्याला याच्यामध्ये 3 लॉज शिकायचे आहेत केपलरचे. त्यातला पहिल्या लॉकडे आपण जाऊयात. सो पहिला लॉ काय सांगतो? Law first states that the orbit of the planet is an ellipse with the sun at one of the foci. ओके, आता हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. इलिप्स म्हणजे काय? इलिप्स त्याच्यामध्ये 2 फोसाय असतात. त्यातला एक फोसाय फोकस इथं आहे, इथं एक फोकस आहे. तो काय म्हणतोय? प्लॅनेटचं ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट जे इथं आहे ते काय आहे? इलिप्टिकल आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. ऑर्बिट इज इलिप्टिकल. दुसरा मुद्दा तो काय सांगू पाहतोय? ॲट वन ऑफ द फोकस ऑफ दिस इलिप्स देअर लाईज अ सन. Sun is at one of the foci. 2 फोकसपैकी कुठल्या तरी एका फोकसला सन असणार आहे. हा सिम्पल लॉ आहे. हे कशावरून आहे? हे काय आहे बेसिकली? हे बेसिकली ऑब्झर्वेशन आहेत. हे ऑब्झर्वेशन्स आहेत. का, कसं वगैरे त्याच्याबद्दल आत्ता आपण काही बोलत नाही आहे. आपण आपली ऑब्झर्वेशन्स, जी डेटा मिळाला होता त्याच्यावरून व्यवस्थित ऑब्झर्वेशन फ्रेम करून घेतलेली आहेत, त्याच्यापासून व्यवस्थित लॉज तयार केलेले आहेत. त्यातला पहिला लॉ, ऑर्बिट इलिप्टिकल आहे, सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. आता इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आपण एक गोष्ट इंटरेस्टिंग पाहिली होती, तुम्हाला माहिती आहे. तिचं नाव होतं इसेंट्रिसिटी. तुमच्या बुकमध्ये हे नाही आहे, पण हे इंटरेस्टिंग आहे. बघा, इसेंट्रिसिटी म्हणजे काय? आपण म्हटलेलं होतं की दाबलेपणा. मागचा व्हिडिओ पहा इलिप्सचा, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. इसेंट्रिसिटी म्हणजे काय? इसेंट्रिसिटी म्हणजे काय आत्ता पाहतोय आपण? तर दाबलेपणा. हा जो इलिप्स आहे तो जास्त दाबलेला आहे, हा इलिप्स जो आहे तो कमी दाबलेला आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की तुमच्या बुकमध्ये सुद्धा बघा अशा प्रकारे इलिप्टिकल शेप दाखवलेले असतात सगळ्या प्लॅनेट्सचे, ठीक आहे. म्हणजे हा जास्त दाबलेला आहे इलिप्स, ठीक आहे. हा इलिप्स जो आहे तो जास्त दाबलेला आहे. पण रिअल फॅक्टमध्ये तुम्ही पाहायला गेला तर ऑलमोस्ट सगळे प्लॅनेट्स जे आहेत त्यांची इसेंट्रिसिटी खूप कमी आहे. काय आहे? ऑर्बिट ऑफ, जस्ट अ मिनिट, ऑर्बिट ऑफ most of the planets is less eccentric. अर्थची जरी व्हॅल्यू आहे ती तर 0.0167 एवढी लो आहे. ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत. तुम्ही जर बघा, समजा आपण हे काय करूयात, खोडून टाकायचा प्रयत्न केला, जस्ट अ मिनिट, हे आपण समजा खोडून टाकायचा प्रयत्न केला तर हे सर्कलच दिसतंय ना, करेक्ट आहे. सर्क्युलरच शेप दिसतोय आपल्याला, पण नाही, हा पण काय आहे? इलिप्सच आहे. आणि अशा प्रकारचं ऑर्बिट असतं. आपण पाहूयात ते ऑर्बिट्स आता. ओके, दिसतात तुम्हाला हे ऑर्बिट्स कसे आहेत? जवळपास सर्क्युलर आहे. प्लुटोचं ऑर्बिट सोडलं आपण
तर बाकीचे ऑर्बिट्स जवळपास सर्क्युलर आहेत. असा एका बाजूला सन गेला आहे असं काही दिसतंय का आपल्याला? तर नाही अजिबात. आता अर्थच्या ऑर्बिटपर्यंत जाऊयात आपण. पाहिलं जसं जसं आज जातो ते हे अर्थ, व्हीनस आणि मर्क्युरीचं थोडंसं इसेंट्रिक आहे, पण अर्थचं ऑर्बिट बघा ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट आहे. असं वाटतही नाही आहे की इथं इलिप्स वगैरे काही शेप आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ द प्लॅनेट्सचे ऑर्बिट्स आपले असेच आहेत. तुमच्या बुकमध्ये जेवढी इसेंट्रिसिटी दाखवलेली आहे तेवढी इसेंट्रिसिटी नाही. ओके, पाहिलं आपण ऑर्बिट इज इलिप्टिकल, सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. नेक्स्ट लॉ आहे आपला लॉ 2. तर सेकंड लॉमध्ये काय सांगितलं पाहूया. द लाईन, विच लाईन? द लाईन विच इज जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. लगेच आधी आपण लाईन काढून घेऊयात ही. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. लेट्स ड्रॉ द प्लॅनेट फर्स्ट. ओके, दिस इज आवर planet, say, and the line joining the planet and the sun, this will be that line. So what do we say about that line? It sweeps. What do we mean by sweep? Sweep, covers. झाडून काढताना आपण स्वीपिंग हा शब्द वापरला जातो. कव्हर्स, इट स्वीप्स, कव्हर्स हा आपण शब्द वापरूया. सो व्हॉट डज इट डू? इट स्वीप्स equal areas in equal intervals of time. Equal areas. So let's break down this statement. The line joining the planet and the sun, it sweeps equal areas in equal time intervals. काय अर्थ होतो याचा? इक्वल एरियाज इन इक्वल टाईम इंटरव्हल्स. इक्वल टाईम इंटरव्हल्स, सपोज आपण असं म्हणूयात की लेट्स से 10 days हा आपल्याकडे टाईम इंटरव्हल आहे. ठीक आहे, तर 10 daysमध्ये सपोज आपली अर्थ इथं होती, इथून इथपर्यंत गेली, इथून इथपर्यंत गेली. ही लाईन पण आपण काढून घेऊयात आता. इथपर्यंत गेली. ठीक आहे, तर या 10 दिवसात ही लाईन काय झालेली आहे? तिची मोशन बघा, इथून इथं गेली आहे. आणि हे करताना तिनं काहीतरी एक एरिया तयार केला. हा काय केला तिनं? एरिया तयार केला. त्या एरियाबद्दल आपण बोलतो. तर हा इक्वल टाईम इंटरव्हल आपण 10 days म्हणलेला आहे. आता समजा माझा प्लॅनेट इथं आहे, या पोझिशनला माझा प्लॅनेट, या पोझिशनला माझा प्लॅनेट आहे, आणि 10 दिवसानं माझा प्लॅनेट या पोझिशनला गेला. तर त्यानं कव्हर केलेला एरिया काय असणार त्या लाईननं? हा मधला रंगवलेला एरिया. असं म्हणूयात की त्याच 10 दिवसात माझ्या प्लॅनेटनं काय केलेलं आहे? 10 दिवसात माझा प्लॅनेट, जस्ट अ मिनिट, समजा इथं असेल तर तो 10 दिवसात इथे जातो. म्हणजे हा पण काय झाला? त्या लाईननं कव्हर केलेला एरिया झाला. तर हे जे एरियाज असतील ना ते इक्वल असतील. इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल एरियाज त्यांनी कव्हर केलेले असणार आहेत. म्हणजे 10 दिवसामध्ये कव्हर केलेला एरिया, प्लॅनेटची मोशन कुठल्याही पोझिशनला असो ती काय असणार आहे? त्यानं कव्हर केलेले एरिया काय असणार आहे? इक्वल असणार आहे. बेसिकली हा एरिया आणि हा एरिया इक्वल आहे. का? कारण प्लॅनेटला इथून इथं जायला 10 दिवस लागले आणि इथून इथं यायला पण 10 दिवस लागले. आता हे असं का ते आपण नंतर बघू. आत्ता आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपलं म्हणणं काय आहे की हे ऑब्झर्वेशन आहेत माझे. ठीक आहे, मग आता हे एरियाज इक्वल कसे असतील असं तुम्ही म्हणाल ना, ह्यांचे शेप तर वेगळे वेगळे आहेत. तेच आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहून घेऊयात. शेप वेगळे असले तरी एरियाज वेगवेगळे इक्वल कसे काय असू शकतात हे आपण पाहूयात. ओके, आता ही फिगर आपण बाजूला घेतली आहे. याच्यात बघा 3 वेगळे वेगळे ट्रायंगल्स आहेत. शेप यांचे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. ओके, तर आता हा DEF जो आहे त्याचे तुम्हाला डायमेन्शन्स मी देतो. याची बेस आहे ही आहे 2 आणि याची हाईट जी आहे ती आहे
18. ह्याची हाईट किती आहे 18 आणि बेस आहे 2. याच्यामध्ये हाईट आहे 9 आणि हाईट आणि बेस आहे 4. याच्यामध्ये हाईट आहे 6 हाईट बेस आहे 6 आणि हाईट पण आहे 6. या तिन्हींचे एरियाज तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. इथेच व्हिडिओ पॉज करा आणि एरिया कॅल्क्युलेट करा. ओके, काढले एरियाज. हे एरिया येतात बरोबर ना, 18 18 18. तिन्हींचे एरियाज समान येतात. शेप वेगळा असला तरी सुद्धा एरियाज समान येऊ शकतात. हेच इथं होत असणार आहे. हेच इथं होतं की इथं शेप्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे, इथं मोठं आहे छोटा आहे पण एरियाज सेम असू शकतात. आता ह्याच्यातून एक इंटरेस्टिंग आपल्याला प्रॉपर्टी दिसते. जेव्हा ही गोष्ट होते या लॉमुळं किंवा हा लॉ पाहिल्यानंतर आपल्याला आणखी एक ऑब्झर्वेशन दिसतं की द स्पीड ऑफ द प्लॅनेट व्हेरीज at various positions during revolution around the sun. इंटरेस्टिंग आहे हे. स्पीड ऑफ द प्लॅनेट व्हेरीज ॲट व्हेरियस पोझिशन ड्युरिंग रिव्होल्युशन अराउंड द सन. म्हणजे काय, आता बघा तुम्ही काय होतं आहे. हा डिस्टन्स जो आहे हा कमी डिस्टन्स आहे. हा कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पण तो किती लावतोय 10 दिवस. हा डिस्टन्स आहे तो खूप जास्त आहे. हा डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पण तो किती दिवस लावतोय 10 दिवस. याचाच अर्थ काय, वेगळा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी तो सेम अमाऊंट ऑफ टाईम लावतोय. याचाच अर्थ त्याचा स्पीड बदलत असणार आहे. सिम्पल फॉर्म्युला आहे आपल्याकडं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता टाईम सेमच राहतोय आपला. टाईम काय आपण सेम ठेवलेला आहे 10 days आणि त्या वेळात त्यानं कव्हर केलेला डिस्टन्स मात्र बदलतोय. याचाच अर्थ त्याचा स्पीड पण बदलत असणार आहे. हे एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आपल्याला या सेकंड लॉ सोबतच मिळतं. असं का होतं याचं उत्तर आपल्याला न्यूटन देणार आहे, पण तरी पण एक छोटासा स्निक पीक पाहूयात आपण. छोटं पाहून घेऊयात. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही चेंडू वर टाकता तेव्हा जसा तो वर जायला लागतो की नाही तसा तो हळूहळू त्याचा स्पीड होतो. त्याचा स्पीड काय होतो, हळू होतो. आणि जसं तो खाली यायला लागतो तसं त्याचा स्पीड जोरात येतो. इथं पण तसंच होतं बरं का. जेव्हा सूर्याच्या जवळ असतो, हा जवळचा भाग आहे ना, फोकसपासून जवळ आणि फोकसपासून लांब अशा दोन गोष्टी इथं घडताना दिसतात आपल्याला. तर जेव्हा हा जवळ असतो ना तेव्हा त्याचा स्पीड काय असतो, स्पीड हाय स्पीड असतो. हाय स्पीड. जेव्हा तो सूर्यापासून जवळच्या बिंदूंवर असतो, जवळच्या पॉईंट्सवर असतो तेव्हा त्याचा स्पीड हाय असतो. जेव्हा तो लांब असतो तेव्हा त्याचा स्पीड काय असतो, लो स्पीड असतो. हे एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन मिळतं आपल्याला. ओके, ही जी हाय स्पीड आणि लो स्पीड जी गोष्ट आहे ना ती आपण पाहूयात बरं का कशा प्रकारे होतो. आणि हे जास्त प्लुटोबाबत ऑब्झर्व होतं. त्याचं कारण काय आहे, बेसिकली इसेंट्रिसिटी जास्त आहे. म्हणजे हे जे मिनिमम पॉईंट आहे सगळ्यात जवळ असणं आणि सगळ्यात लांब असणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. ओके, त्याच्यामुळं आपल्याला प्लुटोमध्ये हे पाहता येतं. पाहूयात आपण. ओके, प्लुटो बघा लांब असताना कसा स्लो चाललेला आहे आणि थोड्या वेळाने जेव्हा तो जवळ येईल सूर्याच्या खालच्या साईडला त्याची जवळची पोझिशन आहे. आत्ता तो गायब आहे पण हा जवळ येताना स्पीड बघा त्यांना कसा पिकअप केलेला आहे. ओके, लांब जाताना पुन्हा तो हळूहळू होत चाललेला आहे. सो ही मोशन आपल्याला दिसून येते. ओके, तर आता आपण येऊया थर्ड लॉकडे. थर्ड लॉमध्ये काय सांगतो बघूया. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन. इट्स म्हणजे कुणाचा असणार आहे, बेसिकली इट्स म्हणजे प्लॅनेटचा. इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. रिव्होल्युशन म्हणजे काय, सूर्याभोवती त्याचं फिरणं. त्याचा पिरियड म्हणजे काय, टाईम. थोडक्यात एक रिव्होल्युशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. एक रिव्होल्युशन म्हणजे समजा इथून आपण मोजायला सुरुवात केलं
तर इथून जस्ट मिनिट, इथून सुरुवात केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच आपला टाइम पिरियड, एक रिव्होल्युशनसाठी लागणारा पिरियड अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, बघूयात नंतर. आधी या पिरियडला आपण नाव देऊयात, पिरियड ऑफ रिव्होल्युशन, त्याला आपण म्हणूयात टी. काय आहे टी? इज डायरेक्टली प्रपोर्शनल आपण शिकलोय पूर्वी. म्हणजे काय, हे जसं वाढेल तसंच इकडची क्वांटिटी पण वाढणार आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल. बर, आणि याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, या टाइम पिरियडचा स्क्वेअर घ्यायचा आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज. आता तुम्हाला माहिती आहे की इथं समजा हा असेल, पण काढून ठेवूयात, एक समजा हे एक डिस्टन्स आहे, ओके, हे आणि हे डिस्टन्स, हे जवळचं डिस्टन्स आहे ना, हे जवळचं डिस्टन्स आहे. प्लॅनेट इथं असताना एक डिस्टन्स काहीतरी डी आहे, D1, आणि इथं असतानाचा डिस्टन्स आहे D2, हे लांबचा डिस्टन्स आहे. या दोन्हींचं ॲव्हरेज, ठीक आहे. ह्याला आपण म्हणूयात सपोज R. The square of its period of revolution around the sun is directly proportional, T square is directly proportional to the cube of, कुणाचा क्यूब? mean distance of a planet from the sun. mean distance of the planet from the sun म्हणजे काय म्हटलंय आपण? R, त्याचा क्यूब. कळलं? T square is directly proportional to R cube. T म्हणजे काय आहे? पिरियड ऑफ रिव्होल्युशन, कुणाचा? ऑफ प्लॅनेट, कुणाभोवती? अराउंड द सन. काय आहे तो? डायरेक्टली प्रपोर्शनल. आर म्हणजे काय आहे? डिस्टन्स. कसला डिस्टन्स? ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ऑफ द म्हणण्यापेक्षा अ प्लॅनेट, कुठल्याही प्लॅनेटपेक्षा पासूनचा डिस्टन्स. आणि कसला डिस्टन्स घेतलाय? मीन डिस्टन्स, कारण दोन डिस्टन्सेस आपल्याला मिळतात, जवळ असतानाचा प्लॅनेट आणि प्लॅनेट लांब असतानाचा डिस्टन्स, त्याचा मीन काढायचा, तो मीन डिस्टन्स. ठीक आहे, हे दोघं काय असतात? प्रोपोर्शनल असतात. आणि याचा क्यूब घ्यायचा आहे आणि याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. बेसिकली आपल्याला या लॉमध्ये हे सांगायचं, हे काय आहे तुम्हाला या टॉपिकमध्ये, की 3 लॉज आहेत. त्यातला हा तिसरा लॉ सांगतो की पिरियड जो आहे रिव्होल्युशनचा, तो त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मीन डिस्टन्सचा क्यूब. याचाच अर्थ काय होतं बघा, आपण ह्या प्रोपोर्शनॅलिटीला एक कॉन्स्टंट टाकूयात. या प्रोपोर्शनॅलिटीला टाकूयात आपण एक कॉन्स्टंट, आणि मग येतं आपल्याला R³ अपॉन T स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. R³ अपॉन T स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि बेसिकली हे ऑब्झर्वेशन केपलरला मिळालं होतं. R³ अपॉन T स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि केपलरनं थर्ड लॉ हा असा कधी नाही सांगितला, तर त्यानं या फॉर्मॅटमध्ये सांगितलेला आहे. त्याच्याकडचा डेटा आपण बघून घेऊया. हा डेटा केपलरने यूज केलेला आहे. याच्यात काय दाखवले बघा, मीन डिस्टन्स, मर्क्युरी, सगळ्या प्लॅनेट्स, 4-5 प्लॅनेट्स आहेत, आणि त्यांचा सनपासूनचा मीन डिस्टन्स घेतलेला आहे. केपलरचा डेटा आहे, केपलरला अवेलेबल असलेला, त्यांचा पिरियड, आणि R³ अपॉन T स्क्वेअर. काय व्हॅल्यूज आहेत बघा, 7.64, 7.52, 7.50, 7.50, 7.49, 7.43, या किती जवळजवळ व्हॅल्यू आहेत. म्हणजे हा डिस्टन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि आत्ता आपण मॉडर्न डेटा जो घेतलेला आहे, जस्ट अ मिनिट, मॉडर्न डेटा, या मॉडर्न डेटानुसार आपल्याकडं इथं दिसतंय तुम्हाला 7 किती प्रिसाईज व्हॅल्यूज आहेत बघा, 7.496, 7.496, 7.49695. म्हणजे ही कॉन्स्टंट जो आहे R³ अपॉन T स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा रूल फॉलो होतो. केपलरनं बेसिकली काय केलेलं आहे,
3 लॉजमध्ये त्याच्याकडे जो काही डेटा मिळवलेला होता, ऑब्झर्वेशन्स घेतलेले होते, ते त्यानं व्यवस्थित फ्रेम केले ॲनालाइज करून, पूर्ण डेटाचा ॲनालिसिस करून. आणि हेच ते 3 लॉज आहेत. सो समराईज करूयात आपण पटकन. समरीमध्ये विशेष काही नाही आहे. लॉ 1, इलिप्टिकल ऑर्बिट आहे. प्लॅनेट्स कसे फिरतात, बेसिकली हे कशाबद्दल चाललेलं आहे, प्लॅनेट्स कसे फिरतात. लॉ 1 काय सांगतो, इलिप्टिकल ऑर्बिट आहे विथ सन ॲट द सेंटर. लॉ 2 सांगतो इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. कोण, द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट. ही काय करते, इक्वल एरिया इक्वल टाईम इंटरवलमध्ये कवर करते. आणि याचंच आणखी एक इम्प्लिकेशन म्हणजे काय, स्पीड ऑफ प्लॅनेट व्हेरीज ड्युरिंग द रिव्होल्युशन. रिव्होल्युशन होत असताना प्लॅनेटचा स्पीड वेगवेगळा असतो. आणि थर्ड लॉ आपल्याला असं सांगतो, T² is directly proportional to R³ or R³ upon T² is equal to constant. हे 3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. लॉज तुम्ही कसे लक्षात ठेवणार, तर मी सांगितले तसं हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट द सेंटर. मी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, माहिती काय मिळते ते लक्षात ठेवायची. आणि मग त्याला प्रश्न विचारत जायचे, इक्वल एरियाज इन इक्वल टाईम कोण करतं, द लाईन जॉईनिंग द सेंटर, द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट. इट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाईम इंटरवल. सिम्पल. याचंच एक इम्प्लिकेशन तुमच्या बुकमध्ये नाही आहे पण माहीत हवं की स्पीड ऑफ प्लॅनेट व्हेरीज ड्युरिंग द रिव्होल्युशन. आणि थर्ड, हे मी तुम्हाला मागं सांगितलं की कसं आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, इथं हे जे केलं ना मी सगळं, T², मग कुणाचा पिरियड आहे, रिव्होल्युशन आहे, रिव्होल्युशनरी पिरियड आहे, मग कोण रिव्होल्युशन करते, प्लॅनेट अराउंड द सन, असे प्रश्न विचारत जाऊन जाऊन तुम्ही हे लक्षात ठेवायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवा महत्त्वाचं, त्याच्यावरून तुम्हाला लॉज लिहिता येऊ शकतात. तुमच्या डोक्यात डायग्रॅम्स पाहिजेत, त्याच्यावरून तुम्हाला लॉज लिहिता येऊ शकतात. आय थिंक तुम्हाला या व्हिडिओमधलं समजलेलं असेल बऱ्यापैकी. या व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला गोष्ट मी सांगणार आहे की हे जे लॉज आहेत, दीज लॉज ॲप्लिकेबल टू एनी सिस्टीम. कुठल्याही सिस्टीमला हे ॲप्लिकेबल होतात. कधी, वेअर स्मॉल मास बॉडी small mass body is revolving around comparably large mass body. एक स्मॉल मासची बॉडी आहे आणि एक लार्ज मासची बॉडी आहे, अशा प्रकारची सिस्टीम असेल. आणि स्मॉल मास बॉडी म्हणजे ज्या बॉडीचं मास कमी आहे, वजन कमी आहे, ती जर रिव्हॉल्व करत असेल मोठ्या बॉडीसोबत, तर तिथं हे तिन्ही लॉज ऑब्झर्व होतात. म्हणजे बेसिकली ब्लॅक होल्स, तिथं पण हे लॉज आपल्याला दिसून येतात. ओके, हे अतिशय महत्त्वाचं आहे की हे लॉज सगळ्या नॅचरल सॅटेलाईट्सला सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. जरी आपण ह्याला केपलर लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं बऱ्याचदा म्हटलं जात असलं तरीसुद्धा हे लॉज नॅचरल सॅटेलाईट, उदाहरणार्थ मून हा आपला नॅचरल सॅटेलाईट आहे. ठीक आहे, तर त्याच्या अर्थभोवती जो मून रिव्हॉल्व करत असतो त्या रिव्होल्युशनला सुद्धा हे लॉज ॲप्लिकेबल आहेत. या लॉजनुसारच ते रिव्होल्युशन मूनचं अराउंड द अर्थ होत असतं. त्याचसोबत आपण जे आर्टिफिशियल सॅटेलाईट्स लॉन्च करतो ते सॅटेलाईट लॉन्चिंग करत असताना सुद्धा याच लॉजचा विचार आपल्याला करावा लागतो. सो सॅटेलाईट लॉन्चिंग हे केपलर, न्यूटन या लोकांनी जे शोध लावलेले होते त्याच्यावरच आज आपण चाललेलो आहोत. हेच मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगायचा प्रयत्न केला होता की तात्काळ लगेचच सगळ्याचे ॲप्लिकेशन कळतील असं नाही, परंतु आज आपल्याला या केपलर लॉजचे ॲप्लिकेशन आर्टिफिशियल सॅटेलाईट्समध्ये सुद्धा करता येत आहेत. बायनरी स्टार्स इथं पण हे लॉज आपल्याला ॲप्लिकेबल दिसून येतात. ठीक आहे, तर बेसिकली आणखी एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट की हा जो पहिला लॉ आहे ना, इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट द सेंटर, वन ऑफ द फोसाय, या लॉचं आणखी इंटरेस्टिंग म्हणजे सन ॲट द फोसाय म्हणण्यापेक्षा बेसिक आणखी करेक्शन. आता हे तुम्हाला अजिबात गरजेचं नाही आहे पण माहीत हवं की सेंटर ऑफ मास, ह्या दोन जर बॉडीज असतील, या दोन बॉडीजचं सेंटर ऑफ मास जिथं कुठं लाय होत असेल, कधी कधी बॉडीच्या बाहेर पण लाय होतं,
सेंटर ऑफ मास सर्च करा तुम्ही. हे तुमच्यासाठी एक छान इंटरेस्टिंग एक्झरसाइज होईल. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर हा जो सेंटर ऑफ मास जर बॉडीच्या बाहेर लाय होत असेल तर बेसिकली या ज्या दोन बॉडीज आहेत ना, या सेंटर ऑफ मास भोवती रिव्हॉल्व करणार. म्हणजे ही लार्ज मास बॉडी अशी रिव्हॉल्व करत असणार आहे आणि ही या सेंटर ऑफ मास भोवती सपोज अशी रिव्हॉल्व करत असू शकेल. वन ऑफ द फोसायचं असं असेल तर. आणि मग असं कधी कधी दिसतं की हे जे दोन बॉडीज, या ज्या दोन बॉडीज आहेत त्या एकमेकांभोवती रिव्हॉल्व करत आहेत असं वाटायला लागतं. बायनरी स्टार्समध्ये हे खूप वेळा दिसून येतं. फायनली तुम्हाला एक ॲनिमेशन या व्हिडिओच्या शेवटी दिसेल ज्याच्यामध्ये ही कन्सेप्ट हे व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे, कशाप्रकारे सेंटर ऑफ मास भोवती दोन स्टार्स फिरत आहेत. इंटरेस्टिंग आहे बघा. आणि हे सगळं होतं कशामुळं, हे ऑब्झर्वेशन्स आहेत फक्त. हे का होतं, ये होता क्यों है, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळणार आहे. ओके, हेच सांगायचा मी प्रयत्न करत होतो की दोन स्टार्स जे आहेत, बायनरी स्टार सिस्टीम म्हणतो त्यांना आपण, ते बघा एका पॉईंट भोवती रिव्हॉल्व करतात. ठीक आहे, तो एक्सनं मार्क केलेला, तो त्यांचा सेंटर ऑफ मास आहे त्या दोन बॉडीजचा. खरं पाहायला गेलं तर सन आणि इतर प्लॅनेट्स यांची पण एक सिस्टीम आहे आणि त्यांचा पण एक सेंटर ऑफ मास आहे जो सनच्या अगदी जवळ लाय करतो. त्यामुळे तुम्ही खरं पाहिलं तर सन हा सुद्धा त्या मासभोवती रिव्हॉल्व करताना आपल्याला दिसू शकतो. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण काही गोष्टी पाहणारच आहोत. पण अजून तुम्हाला या व्हिडिओबद्दल, यातल्या काही कन्सेप्ट्सबद्दल डाऊट्स असतील तर तो डाऊट सॉल्व्हिंग सेशन पण आपण घेणार आहोत. त्याचं टाईम तुम्हाला कळवलं जाईल. हा लाईव्ह सेशन असेल, यूट्यूबवर याची लिंक अवेलेबल असेल. थँक्यू.